साधारण आज शुक्रवार दिनांक 9 तारीख 9 मे. तर आज शटडाऊन घेतला होता आमच्या विभागात 4 नंबर प्रभाग क्रमांक 13 मध्ये. तर त्या अनुषंगाने ट्री कटिंग चालू होती, म्हणजे झाडाची छाटणी चालू होती पुढे जाऊन पावसाळ्याचं जे त्रास होतो त्या लोकांना त्या संदर्भात. तर मग तसं त्या उद्देशाने ट्री कटिंग झाली आणि त्यानंतर मग लाईट चालू करण्यात आली. लाईट चालू केल्यानंतर मग जवळपास 5:30च्या आसपास लहान पोरं तिथं खेळत होते. लाईट आली काहीतरी 4च्या आसपास आली, 3, 3:30, 4ला. त्यानंतर लहान पोरं खेळत होते. तर एका पोराला तार तुटल्यामुळे करंट लागला. पण ह्याच्यामध्ये प्रशासनाची तर काही चुकी नाहीये, आम्ही जिथपर्यंत बघून आलो. तर त्याच्यामध्ये असं निदर्शनात येते की जी मंडपच्या टायमाला जी तार लावतात लाइटिंगची, ती तार ला करंट सप्लाय झाला आणि हे पोरं खेळत असताना त्या पोरांना 2 जणांना करंट लागला. पण त्यापैकी एक पोरगा बऱ्यापैकी सुखरूप आहे आणि एक पोराला थोडा अनकॉन्शियस असल्यामुळे त्याला थोडा त्रास होत आहे. जशी की आता आपण बघितले, आता आपण आतमध्ये जाऊन आलो तेव्हा बघितले, तर ते त्या पोराला अजून हवी तशी शुद्ध नाहीये आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला त्यांना कळवा हॉस्पिटल येथे त्यांना फिरवावं लागेल, न्यावं लागेल. मुझे पता चला इसको करंट लगा तो मैं उधर से भाग के आई, देखी तो रोड पे रास्ते पे पड़ा हुआ मिला मेरे को, तो मैं रिक्शे से इधर लेके आई धन्वंतरी हॉस्पिटल से, फिर इधर लेके आई। हाँ, चौक हनुमान मंदिर के इधर, ये सेंट्रल हॉस्पिटल।